आता बघा क्वेश्चन 6A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे तुम्हाला इथं एक पॅसेज दिलेला असेल आणि त्या पॅसेजची माहिती तुम्हाला नॉन व्हर्बल रूपामध्ये म्हणजे खाली जे दिलेले आहे एक टेबल डायग्राम म्हणजे काय तर दिलेली माहिती त्या टेबलमध्ये जे जे मुद्दे तुम्हाला दिलेले असतील त्या मुद्द्यांच्या स्वरूपात तुम्हाला लिहावयाची आहे म्हणजे टेबल डायग्राम. ट्री डायग्राम म्हणजे काय एखाद्या माहितीचे उपविभाग असतील त्या उपविभागाचे आणखी उपविभाग असतील अशा प्रकारे जसे झाडाचे फांदे मुळे फळे अशा प्रकारे उपविभाग असतात ना तशा प्रकारे त्या माहितीचे उपविभाग त्याचे उपविभाग अशा प्रकारे ब्रांचिंगच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ती माहिती पेश करायची आहे. वेब डायग्राम म्हणजे ती माहिती तुम्हाला बलूनमध्ये किंवा बॉक्सेसच्या रूपामध्ये तुम्हाला पेश करायची आहे. फ्लो चार्ट म्हणजे काय दिलेली घटना ही कशा प्रकारे घडलेली आहे सिक्वेन्सनुसार म्हणजे पहिले ही घटना घडली नंतर ती घटना घडली नंतर ती घटना घडली अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स त्यामध्ये दाखवायचा असतो. आणि पाय चार्ट म्हणजे तुम्हाला एक वर्तुळामध्ये तुम्हाला त्या माहितीचा किती भाग समाविष्ट आहे हे वर्तुळ पाकडीच्या रूपामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाचही प्रकारामध्ये ती माहिती नॉन व्हर्बल रूपामध्ये पेश करू शकता. बघा आता स्क्रीनवर एक पॅसेज दिसतोय तो टोमॅटो आणि पटॅटो बद्दलची माहिती सांगतो आहे. बघा आता माहिती कशी आहे ती टोमॅटो इज स्ट्रिक्टली अ फ्रूट बिकॉज इट इज अन ओव्हरी विथ सीड. However, since it is not sweet and is eaten along with the main course of a meal, it is classified as a vegetable. Most tomatoes are picked before fully ripe. Tomatoes benefit the heart and keep blood pressure in control. Tomato is grown from the seeds of other tomatoes. Tomatoes need plenty of warm sunshine but not more than 35 degrees Celsius. The soil has to be rich in organic matter and should have sufficient calcium. Tomato plants need adequate supply of water per day. Tomatoes take about 2 to 3 months to grow. They have to be picked before they are fully ripe. आता पोटॅटो बद्दलची माहिती बघा. Potato is a tuber crop. Potatoes contain resistant starch and fiber. Potato is grown from the eyes of other potatoes. Potatoes grow in cool climate. Potatoes grow in arid soil. The soil should be fertile and well drained. Potatoes take about 4 to 5 months to grow. They have to be picked before they are fully ripe. Potatoes are dug out of the soil. बघा तुम्हाला खाली एक टॅब्युलर फॉर्म दिसतोय टेबल डायग्राम दिसतोय त्यामध्ये तुम्हाला टोमॅटो आणि पोटॅटोची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे भरावायची आहे. मुद्दे असे आहेत काइंड्स ऑफ क्रॉप पिकांचा प्रकार क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण पीक केव्हा काढले जाते बेनिफिट्स म्हणजे फायदे ग्रोन फ्रॉम कशापासून वाढ होते क्लायमेट म्हणजे हवामान कसं लागते दोघांना सॉइल म्हणजे जमिनीचा प्रकार कुठला लागतोय वॉटर सप्लाय म्हणजे पाणी पुरवठा किती लागतोय आणि टाइम टू ग्रो म्हणजे कुठल्या कालखंडामध्ये ही पिकं उत्तम प्रकारे येतात. बघा आता उत्तर कसं आहे डिस्क्रिप्शन मधून आपण उत्तर घेऊया. काइंड्स ऑफ क्रॉप टोमॅटो हे फ्रूट व्हेजिटेबलमध्ये मोडते तर पोटॅटो ट्यूबर क्रॉपमध्ये मोडते. वर्गीकरण दोन्हीही व्हेजिटेबलमध्ये मोडत आहेत. पीक केव्हा काढायचं टोमॅटो आणि पोटॅटो दोघेही फुल्ली राईप पूर्ण परिपक्व झाल्यानंतर काढायचे आहेत. बेनिफिट्स बघा टोमॅटोचा बेनिफिट्स आहे बेनिफिट्स हार्ट कंट्रोल ब्लड प्रेशर. पोटॅटोचा बेनिफिट्स आहे कंटेन्स रेजिस्टंट स्टार्च अँड फायबर. ग्रोन फ्रॉम टोमॅटो हे इतर सीड्स ऑफ अदर टोमॅटोज पासून ग्रो होते तर पोटॅटो आईज ऑफ अदर पोटॅटोज पासून ग्रो होते. क्लायमेट हवामान टोमॅटोसाठी वार्म सनशाईन नॉट अबोव 35 डिग्री सेल्सिअस तर पोटॅटोसाठी कूल क्लायमेट लागते. सॉइल टोमॅटोसाठी रिच इन ऑर्गॅनिक मॅटर आणि कॅल्शियम युक्त लागते. पोटॅटोसाठी ॲव्हरेज सॉइल फर्टाईल आणि वेल ड्रेन लागते. वॉटर सप्लाय टोमॅटोसाठी ॲडेक्वेट सप्लाय पर डे आणि पोटॅटोसाठी वेल ड्रेन. टाइम टू ग्रो टोमॅटोसाठी 2 to 3 मंथ 2-3 महिने लागतात
तर पटॅटोसाठी 4 to 5 मंथ 4-5 महिन्यामध्ये पटॅटो निघतोय. आणि ही सगळी माहिती आपण पॅसेजमधून घेतलेली आहे, लक्षात घ्या. बघा आता आपण एक दुसरी ॲक्टिव्हिटी घेऊया ज्यामध्ये आपण ट्री डायग्राम कसा काढायचा ते बघूया. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड प्रिपेअर अ ट्री डायग्राम टू रिप्रेझेंट द फॅक्ट्स. पॅसेज बघा कसा दिलेला आहे तो. There are various types of gastrointestinal disorders caused by virus or bacteria. Diarrhea is one such disorder caused by the rotavirus. The symptoms of this disorder are extreme dehydration, electrolyte imbalance, and muscle cramps. On the other hand, cholera is caused by a waterborne bacteria named Vibrio cholerae, while typhoid is an intestinal infection caused by the bacteria Salmonella. The symptoms of both these disorders are different. A cholera patient suffers from extreme dehydration, dry and shriveled skin, low blood pressure, and lethargy, while the symptoms for typhoid are ulcers, fever, and vague abdominal discomfort. It is always better to take care and remain safe from all three disorders. बघा आता आपण दिलेला पॅसेज जर अभ्यासला तर लक्षात येईल की हा पॅसेज पोटाचे होणारे आजार, त्याची कारणे आणि त्याचे परिणाम या 3 भागामध्ये आपल्याला विभाजित झालेला दिसेल. म्हणजे पोटाचे एकूण किती आजार आहेत, ते कशामुळे होतात, व्हायरसमुळे होतात का बॅक्टेरियामुळे होतात आणि त्याचे परिणाम काय होतात, अशा प्रकारे आपण ट्री डायग्राम तयार करू शकतो. आता बघा पोटाचे एकूण आजार दिलेले आहेत पॅसेजमध्ये किती आहेत, 3 आहेत. म्हणून आपण पहिल्या डायग्राममध्ये 3 आजार दाखवू. डायरिया, कॉलरा, टायफॉइड. तर डायरिया कशामुळे होतो, तर डायरिया होतो, डायरियाचं कारण आहे रोटा व्हायरस. म्हणून आपण दुसऱ्या रेक्टँगलमध्ये रोटा व्हायरस दाखवलेला आहे. आणि याचे परिणाम 3 आहेत म्हणून आपण 3 वेगवेगळ्या रेक्टँगलमध्ये ते परिणाम दाखवलेले आहेत. ते असे आहेत: एक्स्ट्रीम डिहायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आणि मसल क्रॅम्प. दुसरा जो आजार आहे तो कॉलरा आहे. तो व्हिब्रिओ कॉलेरिया नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. म्हणून दुसऱ्या रेक्टँगलमध्ये आपण व्हिब्रिओ कॉलेरिया दाखवलं. आणि याचे 4 परिणाम आहेत म्हणून आपण हे 4 परिणाम 4 वेगवेगळ्या रेक्टँगलमध्ये दाखवलेले आहेत. ते असे आहेत: एक्स्ट्रीम डिहायड्रेशन, ड्राय अँड श्रिवेल्ड स्किन, लो ब्लड प्रेशर अँड लेथर्जी. तिसरा जो आजार आहे तो टायफॉइड आहे. तो साल्मोनेला नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो आणि त्याचे 3 परिणाम होतात म्हणून आपण ते 3 परिणाम 3 वेगवेगळ्या रेक्टँगलमध्ये दाखवलेले आहेत. ते असे आहेत: अल्सर, फिवर, वेग, ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट. अशा प्रकारे आपण ट्री डायग्राम काढू शकतो. या प्रश्नामध्ये आपल्याला 5 पैकी 5 मार्क घेण्यासाठी खूप स्कोप आहे. म्हणून भरपूर प्रॅक्टिस करा. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू फॉर वॉचिंग द